नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर. मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तुम्हाला माहीत आहे की नेहमीच मी काही चांगल्या आणि वेगळ्या विषयावरती, काही चांगल्या कंटेंटवरती व्हिडिओज बनवून तुमच्यासमोर घेऊन येत असते. तर त्याप्रमाणे आजचा आपला विषय आहे की चाणक्य नीतीमध्ये सांगितलेली अशी कोणती 9 गुणसूत्रे आहेत की ज्यांचा आपण वापर करून आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण भरपूर काही मिळवू शकतो. अशा काही गोष्टी आहेत ज्यांना आपण गुप्त राखले पाहिजेत. तर आर्य चाणक्य हे फार मोठे तत्त्वज्ञ समजले जात होते आणि त्यांनी जीवनामध्ये अनुसरण्यासाठी काही महत्त्वाचे मौलिक विचार आपल्या या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलेले आहेत की 9 गोष्टी या आपण नेहमी गुप्त राखल्या पाहिजेत. तर त्या कोणत्या आहेत? चला. आयुर्वित्तं गृहच्छिद्रं मंत्रमैथुन भेषजं दानमानापमानं च नवैतानी सुगोपयोतु. याचा अर्थ असा आहे की काही या जे 9 गोष्टी आहेत त्यांना आपण गुप्त राखणंच कसं गरजेचं आहे हे या व्हिडिओमधून मांडण्याचा मी तुमच्यासमोर प्रयत्न करत आहे. चला, तर त्यातलं पहिलं गोष्ट आहे की आयु. आता आयु म्हणजे वय आणि वय हे आपण आपलं गुप्त राखलं पाहिजे. अर्थात ही गोष्ट महिलांना सांगण्याची गरज नाही, कारण त्यांना कधीच आवडत नाही आपलं वय रिव्हील करायला किंवा उघड करून सांगायला. नेहमीच आपल्या वयापेक्षा त्यांना तरुण दिसण्याचा त्यांचा अट्टहास असतो आणि तशाच पद्धतीचं त्यांना ते गुप्त राखणं आवडत असतं. पण आर्य चाणक्यांनी सुद्धा सांगितलं आहे बरं का, म्हणजे पहा, महिलांना काही दोष देण्यात अर्थ नाही आहे. चाणक्यांनी सांगितलेलं आहे की आपली आयु किती आहे हे उघड करून सांगायची गरज नसते समाजामध्ये. तर ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे वित्त. वित्त म्हणजे पैसा किंवा आपली कमाई. आपण किती कमवतो, काय कमवतो, नेमकं हे समोरच्याला गेस करू देणं आणि त्याच भ्रमात त्यांना राहू देणं चांगलं असतं. आपल्याकडे एक म्हण आहे की झाकली मुठ 1.25 लाखाची. तर याचा अर्थच असा आहे की नेमकं त्या मुठीमध्ये खरंच 1.25 लाख आहे, 1.25 रुपये आहे, माहीत नाही आहे. मग आपण जज करत राहतो. समोरच्याला गेस करू द्या, त्याच्यातच मजा घ्या, पण तुम्ही तुमची कमाई सांगण्याची गरज नसते. म्हणजे आपण आपल्या कमाईपेक्षा समोरच्याला कमी वाटतो, हरकत नाही ना, चोरीफिरी होणार नाही. तुम्ही आम्हाला कमी समजते का? ठीक आहे, हरकत नाही. किंवा आपण जे आहोत त्याच्यापेक्षा खूप जास्त समजतात समोरचे लोक, तरी पण काय हरकत नाही. आपल्याला जर कोणी श्रीमंत समजत असेल तर त्यात वाईट काय आहे? त्यामुळे आपली कमाई, आपलं इन्कम किती आहे हे एक्झॅक्ट कधीही कोणालाही सांगायचं नसतं, असं आर्य चाणक्यांनी सांगितलं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की गृहच्छिद्रम. आता गृहच्छिद्रम म्हणजे घरामध्ये जे काही दोष आहेत आपल्या. आता अर्थात काय असतं की कधी कधी पती पत्नीच्या नात्यामध्ये काहीतरी तेढ निर्माण झालेली असते किंवा काही दोष असतात, ते उघड करून समाजामध्ये सांगायचे नसतात. ह्या गोष्टी जितक्या आपण गुप्त, जितकं आपल्या कौटुंबिक पातळीवरतीच ठेवू तितकंच ते चांगलं असतं. तसंच सासू सुनांची भांडणं किंवा आई वडील मुलांची भांडणं, मुलगी तुमची काही घराबाहेर पडते, काही वेगळं काही करते जे की तुम्हाला सांगायची इच्छा नाही आहे, सांगायची गरज पण नसते. लोकांना काय, थोडंसं म्हणजे छोटंसं जरी छिद्र दिसलं तरी फाकून बोटं घालून मोठं करून पाहण्यातच लोकांना जास्त इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळे आपण आपलं छोटंसं छिद्रसुद्धा उघड करून दाखवायची गरज नसते. ते जितकं झाकलेलं राहील तितकं त्याचं मूल्य वाढणार आहे, तितकी लोकांची उत्सुकता आपल्याबद्दलची दाटणार आहे आणि तेच चांगलं लक्षण आहे, असं आर्य चाणक्य म्हणतात. तर पुढची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की मंत्र मैथुन भेषजम. मंत्र म्हणजे आपण कुठल्या गुरुची उपासना करत आहोत, गुरुमंत्र कोणाकडून आपण घेतलेला आहे, तर आपण जे काय जप किंवा आपला जो काय मंत्र आहे तो उघड करून सांगायचा नसतो. तो आपल्यासाठी आपल्या गुरूंनी सांगितलेला असतो, त्याचा आपल्याला फायदा असतो आणि तो जितक्या गुप्त पद्धतीने तुम्ही त्याचं पाठ कराल, जितकं त्याचं जप कराल त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तेच जर तुम्ही उघड करून सांगायचं, हा मी इतकं माळा जपतो, मी रोज एवढं देवाचं नामस्मरण करतो, गरज नाही. ते तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही तुमच्या पुरतंच राखणं, त्याची मर्यादा हे खरं तर आपलं सौख्य आहे आणि त्यामुळे आपण जे काय गुरुमंत्र घेतलेलं आहोत ते आपल्यासाठी आहे आणि ते आपण गुपितच राखलं पाहिजे. दुसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे मैथुन. आता मैथुन क्रिया ही सुद्धा
एकांतामध्ये करण्याची क्रिया आहे, पती पत्नी किंवा जे काय प्रियकर-प्रेयसी आहेत त्यांचे ते आपसामधील मधुर संबंध असतात ते, आणि त्यातूनच त्यांचं नातं दृढ होत असतं. ही गोष्ट चार चौघामध्ये करण्याची गरज नाही आहे. पण सध्याच्या काळामध्ये त्याला अत्यंत विकृत रूप आलेलं आहे. आपण पाहतो की प्री वेडिंग शूटच्या नावावरती अक्षरशः विभत्स चाळे हे तरुण मुलं मुली करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे ते कॅमेऱ्यामध्ये कैद करायची गरज नाही. बरं ठीक आहे, कॅमेऱ्यात कैद करताय तर ते तुमच्यापुरतं, तुमच्या आठवणीपुरतं ठेवा ना बाबा. ते तुम्ही उघड करून फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती टाकण्याची काय गरज आहे? म्हणजे जे काय तुमच्या दोघांमधलं जे काय मधुर संबंध आहेत ते तुम्ही त्याची गुप्तता राखण्यातच खरी गोडी आहे. या गोष्टी इतक्या उघडपणे मग ते बिभत्सता वाढायला लागते. त्याच्यामध्ये माधुर्य राहत नाही. तर ही गोष्ट मला वाटतं अत्यंत महत्त्वाची आर्य चाणक्यांनी तेव्हा सांगितलेली आहे त्या काळात बघा, पण ते आत्ताच्या काळात सुद्धा आपल्याला अत्यंत उपयोगी आहे. तर मंत्र मैथुन भेषजम. भेषजम याचा अर्थ आहे औषधी. जे काय आपण औषधी घेत आहोत, आपण काहीतरी औषध घेत आहोत याचा अर्थ आपल्याला काहीतरी विकार आहे, आणि तो विकार किंवा ते औषध आपण उघड करून समाजामध्ये सांगण्याची गरज नाही आहे. तुमचे विकार किंवा तुमची कमतरता, तुमच्यामधली काही कमी आहे, तुमच्यामध्ये काही व्यंग आहे, तर ते उघड करून सांगायचं नसतं, कारण शत्रू त्याचा फायदा घेण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे या गोष्टी आपण गुप्त राखल्या पाहिजेत. आपण कोणते औषध उपचार घेत आहोत, कुठल्या प्रकारचा आपल्याला आजार आहे, मानसिक आहे, शारीरिक आहे, काही व्यंग आहे किंवा काही अजून इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सर्व गोष्टी आपण जितक्या गुप्त राखू तितक्याच चांगल्या, असा याचा अर्थ आहे. आता पुढची गोष्ट सुद्धा फार महत्त्वाची आहे, दान मानापमानांच. दान धर्म. आता खूप लोकांना मोठेपणा करायची खूप सवय असते. आम्ही इथे एवढं दान केलं, आम्ही तिथे तेवढं दान केलं, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, त्याचे फोटोज टाकणं काही गरज नाही आहे. हे तुमच्या आत्मिक समाधानासाठी तुम्ही दानधर्म करत आहात. तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी जर तुम्ही दानधर्म करत आहात, जे काय पुण्यकर्म करत आहात, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, आणि तो उघड करण्याची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे तो मोठेपणा करण्यापेक्षा तुम्ही गुप्तदान, आपल्याकडे ही संकल्पनाच आहे की गुप्तदान, दान हे नेहमी गुप्त असावं. तुम्ही काय केलं, किती केलं, ते फक्त तुम्हाला, तुमच्या मनाला माहीत असावं. अगदी म्हणजे पूर्वीचे लोक तर म्हणायचे की या हाताचं या हाताला कळता कामा नये. म्हणजे उजव्या हाताने काय तुम्ही दान करत आहात ते डाव्या हाताला सुद्धा समजलं नाही पाहिजे, याचाच अर्थ गुप्तदान असतो. आणि अशा पद्धतीचं दानधर्म आपण करणं अपेक्षित आहे. त्याचा दिंडोरा जगामध्ये पिटण्याची गरज नाही आहे, कारण समाजाला तुमच्या या दानधर्माचा त्यांना काहीच फायदा नसतो. तुमचा मोठेपणा हा तुमच्याजवळ असतो, आणि त्या गोष्टी आपण गुप्त राखल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मानापमानांच्या, आपल्याला काही मान सन्मान मिळालेला आहे, त्याचा पण गवगवा करायची गरज नाही. आणि त्यापेक्षाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अपमान. अजून एक आपल्याकडे असं म्हणजे वाक्प्रचार रूढ होता की मान सांगावा जगामध्ये, पण अपमान मात्र मनातच ठेवावा. म्हणजे जर कोणी आपल्याला काही अपमान केला तर उघड करून सांगायची गरज नाही चार लोकांत, त्यांनी माझा अपमान केला, त्यांनी मला असं म्हटलं, कारण त्यामुळे तुमच्या मानामध्ये कमीपणा येण्याची शक्यता असते. ज्या अर्थी एकाने अपमान केला तर तो दुसरा पण तशा पद्धतीचं तुमचा अपमान करण्याची शक्यता वाढू लागते, आणि त्यामुळे आपला अपमान हा आपण फक्त आपल्या मनात ठेवायचा आहे. त्याबद्दल त्याच्यावरती कसं रिॲक्ट व्हायचं ते त्या प्रत्यक्ष व्यक्तीशी तुम्ही तुमच्या संबंधानुसार तुम्ही वागू शकता, पण तो अपमान चार लोकांमध्ये सांगण्याची गरज नसते. त्या अपमानाला मी मागे पण म्हटल्याप्रमाणे कसं असतं ना, वाईट जे आपले वाईट स्मृती आहेत, काही आठवणी आहेत, तर त्यांना उगीच उगाळून काय होतं, आपल्या मनामध्ये त्याचं रिपिटेशन होतं, आणि मग त्या व्यक्तीबद्दलची तितकी आपण म्हणजे काय आपण बोल्ड मार्कमध्ये त्यांच्याबद्दल आपण डार्क सर्कल करतो त्यांना, आणि ते आपल्या काळ्या यादीमध्ये आपण त्यांना सामील करत असतो. त्यामुळे जर एखाद्याने काही अपमान केला असेल, ठीक आहे, लाईट वाटलं तुम्हाला, तर ते तिथल्या तिथे सोडून द्यायचं आहे. त्याचं पुनरावृत्ती परत आपण विचार करायचा नाही आहे फार. आणि जर खरंच गंभीर्याने विचार करण्यासारखी गोष्ट असेल, खरंच तो पुन्हा वारंवार जर तुमचा अपमान करत असेल, तर निश्चित त्याला प्रत्युत्तर देण्याची आपली मानसिकता आपण वाढवली पाहिजे. आपली कॅपॅसिटी वाढवून आपण तशा पद्धतीची शब्दरचना करून नीट शब्दामध्ये त्या व्यक्तीला समज दिली पाहिजे, आणि अपमानाचा आपला बदला घेण्याचं निश्चित केलं पाहिजे आणि घेतलाही पाहिजे. पण
ही गोष्ट 4 लोकांमध्ये उघड करून सांगायची नसते की त्यांनी माझा अपमान केला, त्याने माझा अपमान केला आणि काय केला. ह्या गोष्टी आपण जितक्या गुप्त राखू तितक्या चांगल्या. तर अशा पद्धतीची ही 9 सूत्रे किंवा 9 गोष्टी आहेत ज्या आपण गुप्त राखल्या तर आपण जीवनामध्ये खूप यशस्वी होऊ शकतो, असं आर्य चाणक्यांनी सांगितलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कळवा आणि माझ्या मंजुळवाणी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.